सूत्रसंचालन बंद होणार हा आजचा घटक आहे आणि या घटकावरतीच मी आपल्याशी या प्रसंगी संवाद साधणार आहे। साध्या पद्धतीनं कार्यक्रम या पुढच्या आता संपन्न होणार आहे। वधूकडील 10 माणसं आणि वराकडील असणारी 10 माणसं यांच्या उपस्थितीमध्येच आम्ही लग्न समारंभ उरकणार आहोत। त्या लग्न समारंभामध्ये मानपान नसणार आहे, सत्कार नसणार आहे, हार तुरे व नारळ देखील नसणार आहे। तर लग्नासाठी सांगितलेला भटजी आता तो देखील नकोय आणि आपण जे मंगल कार्यालय बुक केलंय ते देखील कॅन्सल करण्याची आता वेळ आलेली आहे। लग्न हे साध्या पद्धतीनं घरगुती पद्धतीनं वधूच्याच घरासमोर संपन्न होणार आहे। त्यासाठी आता सूत्रसंचालकाला देखील असा फोन येतो, मध्यस्थाचा फोन येतो की निवेदक तुमची अमुक अमुक ही तारीख लग्नासाठी जी बुक केली होती ती कॅन्सल करा, कारण यापुढे आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला सूत्रसंचालक लागणार नाही, कारण आम्हाला शासनाने फक्त 20च माणसांची परमिशन दिलेली आहे। त्यासाठी आम्ही हा घरगुतीच लग्न समारंभ आटोपणार आहेत। त्यामुळे या पुढचे जे होणारे जे काही लग्न समारंभ असतील त्या लग्न समारंभाला निवेदक नको आहे असे बऱ्याच जणांचे फोन येतात। आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की सन 2020 ते सन 2022 या काळामध्ये जगामध्ये कोरोनानं हाहाकार माजवलेला होता आणि कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक लोकांना एकत्र येण्यासाठी सरकारने मज्जाव केला होता। काही 20 जणांच्या 40 जणांच्या उपस्थितीमध्येच कार्यक्रम संपन्न करावा अशी त्यावेळेस शासनाने निर्बंध घातलेले होते। त्यावेळेस सर्वजण म्हणत होते की यापुढची लग्न समारंभ साधी होणार आणि लग्न समारंभ किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील ते लोक आता साध्या पद्धतीने संपन्न करणार आहेत। त्यामुळे या पुढचे सूत्रसंचालन आता कार्यक्रमाला नसणार आहे। तसेच निवेदकांची जी काही वाढती मागणी होती ती मागणी कोरोना पासून आता ते मागणी नसणार आहे, म्हणजेच अर्थात सूत्रसंचालन बंद होणार आहे। कोविडच्या काळात आपण सर्वांनी पाहिलं असेल, परंतु जसजसा कोरोनाचा काळ कमी होत गेला तसंच जनजीवन पूर्वपदावरती आलं आणि पूर्वीसारखेच कार्यक्रम संपन्न होऊ लागले आणि निवेदकांना मागणी वाढू लागली।